हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. मी तुम्हाला 2-3 दिवस कोणतं टॉपिक शिकवणार नाही. फक्त तुम्हाला सध्या दिवाळीचे सीझन आहे, मी म्हणून तुम्हाला दिवाळीचे काही वाक्य सांगणार आहे. आता सध्या सर्वच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये खूप एन्जॉय करतायत, फराळ खातायत, सर्व परिवार एकत्र येऊन बसतायत. तर मग दिवाळीमध्ये असे कोणते वाक्य जे आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो? मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स कसं देतात ते पाहिलं. आज आपण काही डेली वापरणारे वाक्य आज बघणार आहोत. जसं आता आपण कधी कधी म्हणतो की तू दिवाळीच्या डेकोरेशनसाठी रेडी आहे का, म्हणतो ना की तू तयार आहे का. आता तू तयार आहे का, आर यू रेडी म्हणायचं. फक्त आर यू रेडी म्हणजे तू तयार आहे का, आणि जी गोष्ट असेल त्या गोष्टीच्या पुढे घ्यायचे. जसं मला म्हणायचंय, आर यू रेडी फॉर डेकोरेशन. तू डेकोरेशन साठी तयार आहे का, तू फंक्शन साठी तयार आहे का, आर यू रेडी फॉर फंक्शन. तू पार्टीसाठी तयार आहे का, आर यू रेडी फॉर पार्टी. असं कोणते वाक्य तुम्ही तयार करून टाकायचं. दुसरं वाक्य बघा, सर्वात दिवाळीमध्ये सर्वात महत्वाचं काय असतं? फटाके. जर फटाके नसले तर तुम्हाला मजा येणारच नाही, खास करून लहान मुलांना जर फटाके दिले ते सर्व विसरून जातील. तर मग तुम्ही म्हणता की मी बाजारात फटाके विकत घ्यायला जात आहे, मी जात आहे, आय एम गोइंग. मी शाळेत जात आहे, आय एम गोइंग टू स्कूल म्हणतात. बस तुम्हाला काय करायचंय, आय एम गोइंग टू बाय. आता बाय दुसरा अर्थ पण परचेस. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की बाय आणि परचेस मध्ये काय फरक आहे, काय डिफरंट काय या दोघांमध्ये. मी शॉर्टकट तुम्हाला सांगून देतो. बाय जेव्हा वापरतात ज्या गोष्टी मी डेली मध्ये घेतो, जसं मी पेन झाला, बुक झालं, असे काही वस्तू आहेत जे मी नेहमी घेतो तर बाय वापरायचे, आणि जे मी कधी मध्ये घेतो त्याला परचेस वापरायचं. जसं पंखा कधी मध्ये घेतो, त्याच्यानंतर टीव्ही कधी मध्ये घेतो, गाडी कधी मध्ये घेतो, तर परचेस म्हणायचं. तर तुम्ही म्हणा सर फटाके तर आपण कधी मध्येच घेतात. बरोबर आहे, फटाके आपण कधी मध्येच घेतो. मी त्याच्यात सर्व कारण बाय आणि परचेसचं तुम्हाला एक डीप माहिती सांगणार आहे. बाय आणि परचेस, मी फटाक्यांना बाय का वापरला ते तुम्हाला डीप मध्ये सांगितलं. आता सध्या आपल्याकडं फक्त एक वाक्य घेणार आहोत. तर मग आय एम गोइंग टू म्हणजे मी जात आहे. का जात आहे? टू बाय. मी विकत घ्यायला जात आहे. काय विकत घ्यायला जातो? मी फायर क्रॅकर्स म्हणजे फटाके. टुडे म्हणजे आज. त्याचा अर्थ काय झाला? आज मी फटाके विकत घ्यायला जात आहे. तुम्हाला म्हणायचं असेल मी पुस्तक विकत घ्यायला जात आहे, आय एम गोइंग टू बाय बुक्स. मी पेन विकत घ्यायला जात आहे, आय एम गोइंग टू बाय पेन. असे वाक्य तुम्ही बनवू शकताय. तिसरं, जर तुम्ही कोणाच्या घरी व्हिजिट केलं, कोणाला भेट दिली, सप्रेम भेट दिली, त्यावेळेस तुम्ही म्हणता ना, आज तुझ्या घरी मला लई आनंद झाला, लई मस्त वाटतंय, तुझ्या घरी एकदम मस्त वाटतं, आनंद झाला. तर इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणायचं बघा, आय एम सो हॅपी. हे सर्वांना माहिती आहे. आय एम सो हॅपी. ऍडव्हान्स आय एम ओव्हर द मून. ओके, आय एम सो हॅपी, मला खूप आनंद झाला. टू व्हिजिट युअर होम. तुझ्या घरी येऊन मला खूप आनंद झाला. आता तुम्ही सांगणार की सर होम आणि हाऊस याच्यामध्ये फरक काय आहे? मी तुम्हाला बोललो तुम्हाला, जसं जसं आपलं लेक्चर, जसं जसं आपलं व्हिडिओ पुढे जात जाईल, आपण जसं जसं पुढे जाणार तुम्हाला मी सर्व डीप मध्ये हाऊस आणि होम मध्ये काय डिफरंट आहे हे सर्व सांगणार आहे. तसंच तुम्हाला मी बाय आणि परचेस यांच्यामध्ये फरक सांगणार आहे. रडण्याला बी काही शब्द आहेत, वीप अँड क्राय, यांचाही फरक तुम्हाला मी सांगणार आहे. तर सध्या आपल्याला ते याच्यात घुसायचं नाही आहे, सध्या आपण फक्त नॉर्मल घेतोय. तिसरं बघा, तुम्ही कोणाला शुभेच्छा दिलं तर तुम्हाला एक आनंद होतो ना, की या शुभेच्छेतून तुम्हाला खूप आनंद झालाय. तर इंग्लिशमध्ये बघा, इट्स नाईस टू विश यू हॅपी दिवाळी. आणि कधी कधी बघा तुम्ही म्हणता, अरे मी ना दिवाळीमध्ये लई खाईल, मस्त मिठाई खाईल, चिवडा खाईल ना. काही लोकांना मिठाई आवडते, काही लोकांना चिवडा आवडतो, काही लोकांना लाडू आवडतात. प्रत्येकाची चॉईस अलग अलग आहे. तुम्हाला काय आवडतात ते तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर तुम्ही म्हणा मी खूप या दिवाळीमध्ये मी खूप मिठाई खाणार आहे. तर बघा, आय विल ईट लॉट्स ऑफ स्वीट्स दिस दिवाळी. स्वीट्स म्हणजे काय? मिठाई. लॉट्स ऑफ म्हणजे काय? खूप. जसं तुम्हाला खूप पुस्तकं, लॉट्स ऑफ बुक, खूप पेन, लॉट्स ऑफ पेन. पण मेनी पेन जास्त वापरतात. मेनी आणि लॉट्स ऑफ मध्ये तुम्हाला फरक सांगेल. काही लोक खूप कन्फ्युजन होतात. खूप फटाके, लॉट्स ऑफ फायर क्रॅकर्स.
ना, XYZ. आणि बघा, द दिवाळी इज अमेझिंग. तुम्हाला म्हणायचं असेल की दिवाळी खूप मस्त होती, जबरदस्त होती, खतरनाक होती, तुम्हाला जसं म्हणायचंय, दिवाळी इज अमेझिंग. असे मी काही तुम्हाला दिवाळीसाठी 4-5 वाक्य दिले, त्याला फक्त प्रॅक्टिस करा. लगेच तर लिहून घ्यायचे. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देईल की कसं लिहायचंय. ओके, तर याला बोलायचा प्रयत्न करायचे. मी एका स्टुडंटला उभं करतो, लगेच तो उभं करतो. ओके, ये बेटा. बेटा सोपं वाक्य देतो तुला मी. तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? आर यू रेडी? आता जोरात बोल. आर यू रेडी? बोट टाकून बोल. आर यू रेडी फॉर? आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी फॉर दिवाळी डेकोरेशन? आर यू रेडी फॉर दिवाळी डेकोरेशन? आर यू रेडी? आर यू रेडी? आवाज बेटा. आर यू रेडी फॉर दिवाळी डेकोरेशन? आर यू रेडी फॉर दिवाळी डेकोरेशन? फास्ट बोल. आर यू रेडी फॉर दिवाळी डेकोरेशन? आता हे बोल. द दिवाळी इज अमेझिंग. द दिवाळी इज अमेझिंग. 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 ओके, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ओके, ये रे बेटा तू. चल बेटा, बोलायचं तुला. आर यू रेडी? आर यू रेडी? बोला. आर यू, बोट टाकून बोल. आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी फॉर? आर यू रेडी फॉर? आर यू रेडी फॉर दिवाळी डेकोरेशन? आर यू फॉर? आर यू रेडी? आर यू रेडी फॉर दिवाळी फॉर दिवाळी डेकोरेशन? डेकोरेशन? परत. आर यू रेडी? आर यू रेडी फॉर दिवाळी फॉर दिवाळी डेकोरेशन? डेकोरेशन? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ओके. लहान होते ते, लहान मुलांना एवढं मोठं वाक्य बोलणं सोपं नाहीये, पण तुम्ही घरी नक्की प्रॅक्टिस करायची आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस. तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फक्त सबस्क्राईब करू नका, तर प्रेस बेल आयकॉन पण दाबा. सर्वांना थँक्यू म्हणा. थँक्यू. जोरात बोला. थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू. चला ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.